वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे नीट परीक्षेचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची सीबीआय चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केलेली आहे। अमरावतीमध्ये पंचवटी चौकात निदर्शने करून ही मागणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण गोंधळाची योग्य चौकशी करून नीट परीक्षार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर सहमंत्री आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या 4 जूनला नीट परीक्षेचा देशभरामध्ये रिझल्ट लागला। हा रिझल्ट 14 तारखेला लागणार होता, पण तरी 14 न लागता तो खूप लवकर म्हणजे 10 दिवसांनी 4 तारखेलाच लागला। तर या रिझल्टमध्ये म्हणजे 66 नाही तर 66पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 720 पैकी 720 मार्क मिळतात। या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशयच आहे। हे तर ठीक आहे, 720 पैकी 720 मार्क तर मिळालेच, त्यामध्ये असं घडून आलं की एका सेंटरवरती 14 विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क, असं कसं होऊ शकतं? म्हणजे आपण नीटचा जर आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये 1 किंवा 2 मुलांना टॉपर येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये 60पेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं आणि आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आम्ही सीबीआय जजची मागणी करतो आहे। या नीटच्या रिझल्टवर सीबीआय जज झालीच पाहिजे आणि या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद। रितेश देशमुख। नमस्कार। डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो विद्यार्थी आपली नीटची परीक्षा देतात। तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणालाच सहन होणार नाही। एकाच सेंटरवरच्या 14पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क पडतात। त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात, म्हणजे 718 719 असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही। त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं की पेपर लीक झाला होता। मग एवढं सगळं असताना जे विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही। मग ज्या लोकांची म्हणजे जे लोक फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत, मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं लागतं या कॉलेजला। तर हे मान्य होणार नाही। त्यामुळे आम्ही ABVP-तर्फे म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे त्याची CBI चौकशी व्हावी अशी माग करतो। धन्यवाद।